झालेल्या पावसामुळे पुण्यातील नदी सुशोभीकरण प्रकल्प हा वादात सापडलेला आहे आणि याच प्रकल्पाचे नुकसान आता आपल्याला बघायला मिळत आहे। पुण्यातल्या कोरेगाव पार्क परिसरात हा नदी सुधार प्रकल्प बांधला जातोय आणि याच प्रकल्पाचे साइड इफेक्ट्स आता बघायला मिळत आहेत। परवा झालेल्या पावसाने ही देखील जी खचलेली बॅकग्राऊंड जे इमारत दिसती आहे, जी भिंत आपल्याला दिसते आहे, ती भिंत परवा पडलेल्या पावसामुळे आणि या नदी सुधार प्रकल्पाच्या बाजूला असलेल्या या बिल्डिंग मध्ये कोसळली होती आणि आता याच बिल्डिंगचा मागचा काही भाग कोसळायला सुरुवात झाली आहे। आज सकाळी काहीशी भिंत देखील खाली आली। माझ्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर या पायऱ्या देखील आता एक जो भिंतीचा जो भाग आहे तो सोडायला लागला आहे, इमारतीचा भाग सोडायला लागला आहे। खरं तर आता धोकादायक परिस्थिती या सगळ्या इमारतीत आहे। कोरेगाव पार्क मधली ही इमारत आहे। या इमारतीला आता नोटीस देण्यात आली आहे महापालिकेकडून आणि इथल्या नागरिकांना देखील स्थलांतर होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। इथले नागरिक माझ्यासोबत आहेत। ताई, नेमकं काय तुम्हाला महापालिकेने आता सांगितलंय? महापालिकेला म्हणा खाली करा, सगळे बाहेर पडा म्हणजे आमची सुविधा करून दिली का त्यांना? बाहेर जात 30-40 हजार रुपये महिना कुठून देणार आम्ही? एका कपड्यात निघाले बाहेर सगळे लोक, सगळे लेकरं बाळावाले लोक आहे। साधारण किती लोक राहतात या दोन्ही? इकडे 20, इकडे 30, 40-50 लोक आहे इथे। आम्हाला सगळ्याला बाहेर काढ। फ्लॅट 40 फ्लॅट जास्ती दादा, एक में 4-4, 5-5 जण। अजून काही नागरिक आहेत माझ्या। तुमचं ती इमारत जी दिसते ती इमारत आहे तुमची आणि ती प्रॉपर आता नदी काठाच्या याच्यात कोसळण्याच्या तयारीत दिसते। तुम्हाला देखील हलवण्यात आलंय? आम्हाला पण सांगितले त्यांनी, आम्हाला पण नोटीस दिलेली आहे की तुम्ही इथून दुसऱ्या बाजू कुठेतरी शिफ्ट व्हा, कारण की हे कधी पण हे पडू शकते। तर हे पडलं, हे ऍक्च्युली हे सगळं हे बांधकामामुळे झालेलं आहे। 2005 साली जेव्हा पाणी आलं तेव्हा आम्हाला एवढं काय नुकसान पोचली नव्हती, पण आता जे हे कामामुळे जे इथं गड्डा झालाय त्या गड्ड्यामुळे ते पाणी आडल्यामुळे ही भिंत आमची कोसळलेली आणि सगळं हे काम चालू असताना सगळं थरथर व्हायब्रेटने या भिंतीने सगळं पोकळ झालेली जागा आणि भिंत पडलेली आम्हाला आमची भिंत बांधून द्यावं आणि त्या घरातले माझे त्या घरापर्यंत भिंत तर पूर्ण कोसळलेली दिसती आहे आणि इमारत जी आहे ती देखील धोकादायक अवस्थेत। हा, धोकादायक आमची नवा। रात्री 1 वाजता एवढा जोराने आवाज आला, असं वाटलं बम फुटला। माझी वयस 76 सालाची। आम्ही कसे घाबरले ते दिवस, रातभर आम्ही बसून काढले। किती वाजता? 1 वाजता झाला आणि दुसऱ्या दिवशी 12:30 वाजता पूर्ण पडला। कोणीच नाही, फक्त डिपार्टमेंटचे लोक आले होते दादा। मग आता काय मागणी आहे तुमची? आता आमची मागणी आमची जसा तसा करून द्या, आम्ही 1 रुपया देणार नाही। साधारण किती लोक आता या दोन्ही इमारतींमध्ये? 40-50 लोक आहे। मग ते लोक आता कुठे बाहेर गेले? सगळे भाड्याने राहते। कोणी किती मला सांगा, किती फ्लॅट्स आहेत, किती लोक राहतात? 40 ते 45 फ्लॅट आहेत। प्रत्येक घरामध्ये 5 जण पकडले तर आज पकडला 200 ते 250 लोक बेघर झालेली आहेत। पुणे मनपाच्या मेहरबानीने एका कपड्यावरती लोक बाहेर पडले। 5000 करोडचा डिझास्टर ब्युटिफिकेशन प्रोजेक्ट आहे हा, व्हॅनिटी प्रोजेक्ट आहे। आमच्या टॅक्स मधनं, या लोकांच्या टॅक्स मधनं पैसा जातोय आणि याच लोकांच्या जीवाशी खेळला जातोय। आम्ही निषेध करतो महापालिकेचा आणि गव्हाणे साहेब आम्हाला नोटीस पाठवत घर खाली करा म्हणून। लाज कशी वाटत नाही? टीव्ही, फ्रीज सगळ्या गोष्टी आम्ही सोडून जातोय। बायकांनी सोनं नाणं पण नेलं नाही, तसंच उतरवलंय घरातनं। म्हणजे रस्त्यावर आणलं ना तुम्ही लोकांना तुमच्या या प्रोजेक्टमुळे। प्रशासनाने कुठली जबाबदारी घेतलेली नाही याची। जवळजवळ 600 ते 700 लोकांचा हा प्रश्न आहे। प्रशासन, लोकप्रतिनिधी याच्यात कोणीच लक्ष घालत नाहीये। ही लोक उघड्यावरती पडलेली आहेत, यांना अन्न पाणी यांचं कोणी काही बघत नाहीये। या भागातले स्थानिक मंडळ असतील, या भागातले अखिल कोरेगाव रहिवासी संघ असेल, हे या लोकांना मदत करतंय। पण प्रशासनाची जी भूमिका आहे, प्रशासनाने फक्त नोटीस इथे चिटकवलेली आणि प्रशासन निघून गेलेले। यांना आता सांगितलं तुम्ही इथं राहायचं नाही, जर काही झालं तर ही तुमची जबाबदारी। म्हणजे नेमकं प्रशासनाला म्हणायचंय काय? या लोकांची जबाबदारी कुणाची आहे? हे भारतीयच आहेत ना, काय बाहेर ना आलेत कोण? नदी सुशोभीकरण या प्रकल्पामुळे ही सगळी भिंत किंवा ही सगळी जे वॉल आहे ती कोसळली आहे असा आरोप यांच्याकडनं केला जातोय। आणि महत्त्वाचं म्हणजे आता आम्हाला याची नुकसान भरपाई द्या, इथल्या लोकांनी आता करायचं काय? आणि नदी सुशोभीकरण प्रकल्प हा जीवावर उठलाय का लोकांच्या, असा प्रश्न देखील या सगळ्यांनी उपस्थित केलाय। कॅमेरामॅन राजेश बिडकर सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।